11 की टीम ने अच्छा प्रदर्शन, पृथ्वीराज 37 रन बनाए थे, 17 गेंदों का सामना किया। दोनों टीमों का अतिरिक्त जो खिलाड़ी है वो बहुत इंपॉर्टेंट है, प्लीज कम बॉक्स में भेजिए। TWJ डोमिनेटर और भागकर 11 के बीच मुकाबला, अक्षय तावरे गेम चेंजर खिलाड़ी बने हैं। 15 गेंदों में 34 रनों की एक शानदार पारी उन्होंने खेली है। और TWJ डोमिनेटर बनाम श्लोक आर्या 11 सूरज पाटिल ने शानदार प्रदर्शन किया था, 17 गेंदों में 47 रनों की एक जबरदस्त पारी उन्होंने खेली। अभी मैच नंबर 8, एक्स्ट्रा खिलाड़ी अभी भी आना बहुत जरूरी है। संदीप और गोलू प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बीच मैदान पर। हिमांशु फिलहाल अपने बॉलिंग मार पर तैयार। ऑलराइट, ऑल सेट। लेट्स प्ले। इस ओवर की पहली गेंद हिमांशु, पहली गेंद बहुत अच्छी थी, स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश, संभाल दिया बल्लेबाज ने और अपने पालोत्र में बढ़िया एक बार फिर फील्डिंग खास करके गेंदबाज द्वारा गेंद को फील्ड किया था। रन बनाने का एक बार फिर कोई अवसर नहीं है बल्लेबाज के पास। जय कुमार और संदीप बीच मैदान पर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आप देख रहे हैं। स्मार्ट नेट रायगढ़ के दोनों प्रारंभिक बल्लेबाज और जिनके पास काबिलियत है। और टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल लेते हुए गेंद, बल्लेबाज थोड़ा ऑफ टर्म के बाहर आए थे, गेंद को उछाल कर खेलना चाहते थे ऑन साइड पर, और गेंद बल्ले के ऊपर नहीं आए, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी। मिड विकेट क्षेत्र की तरफ जाते भी एक रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। जय कुमार एक, जिनका खाता खुलता हुआ, संदीप ने खाता नहीं खोला है, अब इनको मौका मिलेगा। हिमांशु एक बार गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए हैं। हिमांशु पाटिल 2 ओवर 14 रन और 2 विकेट, भापकर 11 के खिलाफ अच्छा प्रदर्शन किया था। टप्पा खाने के बाद उछाल है, टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती, गेंद को ऑन साइड पर खेलते हुए मिड डाउन पर एक बार फिर खिलाड़ी गेंद को मौजूद थे, वो थोड़ा सा काउ कॉर्नर क्षेत्र की तरफ आते हुए गेंद को रोक लिया था और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी 2 रनों के साथ रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के संदीप पाटिल का खाता खुला है। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर वो बल्लेबाजी कर रहे हैं। एक फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात। रिवर्सिव खेल दिया, हवा में गेंद है, गली के ऊपर से गेंद बॉलिंग की तरफ जाती हुई 4 रनों के लिए इस पारी का पहला चौका बल्लेबाज संदीप पाटिल के बल्ले से। हिमांशु की गेंदबाजी आप देख सकते हैं, जिस तरह से वो टप्पा खाने के बाद उछालता क्रीज के गहरे का इस्तेमाल किया और रचनात्मक स्ट्रोक खेल दिया था। गली का खिलाड़ी छलांग लगा के एक बार फिर गेंद को रोकने का प्रयास किया गया, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए। इस चौके की मदद से संदीप पाटिल 6 पर पहुंच चुके हैं, रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के। नौजवान हिमांशु आपके स्क्रीन पर। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट टॉप क्लास टूर्नामेंट और इस बार बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है फाइन लेग पर, विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद फाइन लेग क्षेत्र की तरफ आई थी। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी शरारत करती हुई ऑफ स्टंप के बाहर जा रही थी और उस गेंद को बिल्कुल एक बार फिर उछाल कर खेलने का प्रयास किया गया था। बाहरी किनारा लगा था, फाइन लेग पर खिलाड़ी है, इन्होंने भरपूर कोशिश की, बिल्कुल इस वक्त आप देख सकते हैं, लेकिन विशाल शाह बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, पिछला सीजन अच्छा रहा है, विशाल शाह के पास काबिलियत है, लेकिन अब आपको फील्डिंग करनी है, फील्डिंग में एक बार आपके जौहर दिखाने हैं। रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की आखिरी गेंद शेष। जय कुमार ऑन स्ट्राइक।
और टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल आए थे, बहुत बढ़िया तरीके से उड़ाया आसमान की तरफ गेंद तारामंडल में, और गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाती भी ये लगा रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का बहुत ही खूबसूरत और शानदार सिक्सर। 4 या 6 इस वक्त 4 रन चौका है। बिल्कुल ये चौका है। पहले ओवर का खेल, रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के। संदीप 7 पर, जय कुमार 5 पर। देखिए या सारे जो दर्शक है वो भी अंपायर बन रहे हैं। नीट एंड क्लीन टेलीकास्ट tenniscricket.in, संतोष नानेकर टीम, अक्षय चिबड़े। आफ्टर 1 over 12 पर रन, संदीप पाटिल 7 पर केंद्र, जय कुमार 5 पर। और स्मार्टेड रायगढ़, जहां तक सवाल इस मुकाबले की बात करें तो अभी भी जो कहानी बनी हुई है स्मार्टेड रायगढ़ की बात करें तो पहले मुकाबले में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था भापकर 11 के खिलाफ। विश्वजीत ठाकुर जिनका जलवा आपने देखा था, क्या जबरदस्त गेंदबाजी की थी, रन भी बनाए थे ऑलराउंडर खिलाड़ी विश्वजीत ठाकुर ने, और गेम चेंजर खिलाड़ी बने थे, मैन ऑफ द मैच के हकदार बने थे। श्लोक आर्या 11 की बात करें तो मुन्ना देसाई 11 के खिलाफ राजेश सोड्डे का जलवा आपने देखा, और 9 गेंदों में 24 और 2 ओवर में 15 रन, 2 विकेट चटकाए थे। ये भी ऑलराउंडर है, इन्होंने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। ये 2 मुकाबले जिसकी कहानी मैं अभी आपको बता चुका हूं, इसके आगे एक बार फिर बहुत इंटरेस्टिंग, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, कवर क्षेत्र की तरफ जाते भी एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया गया। दूसरे ओवर का खेल, किरण को मौका मिला गेंदबाजी करने के लिए, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के। संदीप 8 पर, जय कुमार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 11 बजकर यहां से अगर देखें तो 9 मिनट का समय, और हमारे साथ कॉम्बॉक्स में बर्थडे बॉय बैठे हुए हैं गोपी जादव, इनका जन्मदिन है। तो गोपी आपके लिए जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं, ढेर सारी शुभकामनाएं। एक सपना आपका है, ये रत्नागिरी का सपना होना चाहिए, ये केवल आपका सपना नहीं है, और वो सपना भी आपका पूरा होना चाहिए। इसलिए ओम सईब स्पोर्ट के माध्यम से, पूरे ग्रुप के माध्यम से आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। 13 पनल, टप्पा खाने के बाद उछाल, बैक पर जाके गेंद को पुल किया, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाते भी, क्या बात है, मिला मौका और जड़ दिया, शानदार छक्का। टप्पा खाने के बाद उछाल मिलेगा, एक बार फिर छोटी गेंदबाजी होगी, बल्लेबाज आपको कहां छोड़ने वाले हैं, क्योंकि बल्लेबाज को अपने बाजू खोलने का एक बार फिर मौका मिलता बा, और बहुत खूबसूरती के साथ शरीर का संतुलन बनाते हुए गेंद को पुल किया था स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज जय कुमार द्वारा, जय कुमार जिन्होंने किया था प्रहार। संदीप 8 पर खेल, देखिए किस तरह से एक बार फिर उछाल लेते हुए गेंद और बल्ले के बीचों बीच खेलते हुए, आवाज बहुत अच्छी आई थी। अब गेंदबाज के ऊपर बिल्कुल प्रेशर बनेगा, जिस तरह से मुकाबला चल रहा है। ओमसा स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023, ये कॉम्बॉक्स है, इसमें हमारे सारे स्कोरर, लाइव के अपडेटर, उसके साथ अगर देखें तो ऑफिशियल की टीम। उड़ाया आसमान की तरफ, एक बार फिर तारामंडल गेंद स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेलते हुए बॉडी लाइन के बाहर, शानदार दमदार सिक्सर। क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है। बड़े सपने देखने वाले एक बार फिर देखे, उड़ान किसको पूछकर नहीं उड़ते, एक बार फिर नहीं भरते। जिस तरह से देखे बहुत बढ़िया तरीके से गेंद को देखा, भापा परका और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बॉडी लाइन के पास। अच्छा स्ट्रोक, शानदार तरीके से एक बार फिर बल्लेबाजी जय कुमार द्वारा। 25 बगैर किसी नुकसान के। किरण के ऊपर प्रेशर है स्मार्ट क्रिकेट मैदान के अंदर। स्मार्ट नेट रायगढ़ की तरफ से बहुत ही अच्छी क्रिकेट, खास करके जय कुमार द्वारा। दूसरे ओवर का खेल, करंट रन रेट 16.67 का है। प्रोजेक्ट स्कोर इसी रफ्तार के साथ चले तो बिल्कुल 100 के आसपास जा सकता है। श्लोक आर्या 11 संघर्ष कर रहे हैं, और खास करके किसके गहरा का बहुत अच्छा इस्तेमाल जय कुमार द्वारा। देखिए विकेट है, एक बार फिर बल्लेबाज, टेनिस क्रिकेट आप खेल रहे हैं तो बहुत बार सफल होकर बल्लेबाजी होती है, अब तब के बाहर जाके बल्लेबाजी होती है, क्रीज के गहराई का इस्तेमाल होता है, और उसी अंदाज से जय कुमार ने आज बल्लेबाजी की है, तो चर्चा करने के लिए मजबूर किया है।
क्योंकि देखिए अभी वैसे अगर देखें तो वो ठंडी हवा चल रही है, ओस गिर चुकी है। इसमें अगर देखें तो पिछले मैच में रन बनाने के लिए मुश्किल हो रही थी बल्लेबाजों के लिए, लेकिन बढ़िया बल्लेबाजी। ये दर्शक दीर्घा में सारे नौजवान, तमाम दर्शक चेहरे पर खुशी है, मुस्कुराहट है। दूसरा ओवर आप देख रहे हैं, दूसरी ओवर में 25 रन बगैर किसी नुकसान के। ये सारे दर्शक, इनकी रिएक्शन बिल्कुल आप देख सकते हैं। पुल टॉस के ऑन साइड पर डिस्कर लेग पर खिलाड़ी तैनात, शानदार कैच। बल्लेबाज जय कुमार बैक टू द पेविलियन और पहले विकेट का पतन, किरण को सफलता मिली है। और स्क्वायर लेग पर हिमांशु जो गेंदबाज है, इन्होंने अच्छा कैच लपका। वैसे ये फुल टॉस गेंद थी, जब छोटी गेंदबाजी हो रही थी, शॉर्ट गेंदबाजी हो रही थी, उसके ऊपर प्रहार किया गया, लेकिन उसके बाद फुल टॉस गेंद बिल्कुल थोड़ी पैरों की तरफ थी, डिप स्क्वायर लेग की तरफ। अगर देखें तो बल्लेबाज इस गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन हिमांशु ने डाई लगा के क्या बेहतरीन कैच लिया। देखिए किस तरह से कैच पकड़ा है, ऑन साइड पर एक बड़ा शॉट, लेकिन हमला करने की कोशिश, शिकार बन के वापस चले गए। हिमांशु ने लाजवाब कैच लिया है। मंत्रण आप देख सकते हैं करते हुए वह सारे खिलाड़ी। हमारे कैमरामैन टेनिस क्रिकेट .in के बिल्कुल जो दर्शक है, बिल्कुल हमारे कॉम्बॉक्स के पीछे, उनकी तरफ आपको लेके जाएंगे। भारी संख्या में दर्शक, एक बार फिर ये दर्शक देखिए, इनके रिएक्शन भी देखिए, आपके स्क्रीन पर रहेंगे। ये नौजवान इंतजार कर रहे हैं, एग्जीबिशन मैच का इंतजार कर रहे हैं। गेंद और बल्ले के बीच एक बार फिर वो जंग छिड़ी हुई। ये एक बार फिर देखिए दर्शक दीर्घा में हमारे नौजवान, बढ़िया खेल आप देख रहे हैं, दर्शकों का अच्छा सपोर्ट। 25 एक विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। किरण 4 गेंदों में 13 रन दिए, एक सफलता अर्जित की है। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023। थोड़ा सा समय लेते हुए बल्लेबाज अजीत मोहिते, संदीप 8 पर खेल रहे हैं। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट। ये दर्शकों की आवाज आप सुन रहे हैं। और अच्छी गेंद, सवाल पूछा गया, आगे वाली को पीछे खेले हैं, स्टंप के बिल्कुल मिड स्टंप पर गेंद थी और ऑन साइड पर खेलने के लिए एक बार फिर चले गए थे, लेकिन बिल्कुल गेंद इनके पैर को लगी है, विकेट के सामने पाए गए हैं। किरण इस मुकाबले में जान डाल रहे हैं। ज्यादा क्रीज के गहराई में खेलने का एक बार फिर परिणाम देखे। ये गेंद अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। ऑन साइड पर एक बार फिर कलाई के साथ मोड़ना चाहते थे, लेकिन फुल लेंथ गेंद, अच्छा इंटेन किरण द्वारा, अच्छी सोच। क्योंकि देखिए ये तो दूसरा ओवर है, पहले 3 गेंदों में 13 रन आए थे, उसके बाद में लगातार 2 विकेट लिए हैं किरण ने। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। देखिए इस प्रतियोगिता में लगातार 3 छक्के आपने जरूर देखे हैं, लेकिन क्या इस मुकाबले में आज लगातार 3 विकेट आएंगे, क्या हैट्रिक होने वाली है, वो देखना बहुत जरूरी है। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किरण द्वारा, इंपॉर्टेंट मैच है। लगातार 2 झटके, पहले जय कुमार का विकेट और उसके बाद में डेंजरस बल्लेबाज योगेश मोहिते जिनका विकेट लिया है, खास करके अजीत मोहिते का विकेट बहुत ही महत्वपूर्ण। और इसके साथ अगर देखें तो अब ऑन हैट्रिक इस वक्त किरण, क्या लगातार 3 विकेट चटकाएंगे, वो देखना बहुत जरूरी। क्रिकेट का खेल बदला है। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 पावर्ड बाय नामदार उदयजी सामंत, स्ट्रॉन्गली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत। दूसरे दिन का खेल दूधिया गोष्ठी में यह प्रतियोगिता, शानदार आयोजन और टॉप क्लास टेलीकास्ट टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। अब चक्कर देखें तो गेंदबाजी में किरण कीर्तिमान के दहलीज पर है। अगर यहां से 3 विकेट किरण को मिलते हैं, लगातार 3 झटके देते हैं, तो बिल्कुल प्रतियोगिता की पहली हैट्रिक पूरी हो जाएगी। लेकिन सामने बल्लेबाज योगेश पवार, अजीत मोहिते का विकेट गिरने के बाद योगेश पवार बीच मैदान पर आए हैं। क्रिकॉन में इन्होंने स्क्वायर लेग पर छक्का जड़ा था, क्या कमाल का स्ट्रोक था वो। ऑफ टर्म के बाहर गेंद, एफर्टलेस स्ट्रोक, गेंद बिल्कुल ट्रैवल बॉल की तरफ जाते हुए, सुंदर फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा। अनुभव की कोई कमी नहीं है, इनके पास बिल्कुल वो क्लास है योगेश पवार। लेकिन एक अच्छा ओवर,
इस ओवर में रन भी आए 15 और 2 विकेट किरण ने चटकाए और इस ओवर में बहुत कुछ हुआ, इवेंटफुल ओवर साबित हुआ है। 2 ओवर का खेल, पावर प्ले समाप्त 27 2 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए स्मार्ट नेट रायगढ़, मुन्ना देसाई बनाम भापकर 11 बारामती। दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, आपको ऊपर टॉस बॉक्स में रेडी रहना है। आफ्टर 2 ओवर नाउ स्कोर 27-2। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, ज्यादा मंत्र ना करे, ज्यादा चर्चा ना करे। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, इंटरेस्टिंग मैच है। ग्राउंड पर प्लीज। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। तब तक एक बार फिर हमारे पीछे जो दर्शक है, देव जी है ना, बिल्कुल दर्शक दीर्घा में जाएंगे। ये दर्शक देखिए एक बार फिर आपके स्क्रीन पर। ऐसे ठंडा माहौल है लेकिन फिलहाल चेहरे पर मुस्कुराहट है, पूरी तैयारी के साथ आए हैं ये प्रतियोगिता देखने के लिए। श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर ये दर्शक दीर्घा में दर्शक, और ये टूर्नामेंट बहुत अच्छा है। उनको एक बार फिर लग रहा है, सैल्यूट कर रहे हैं, एक बार फिर थम्स अप करते ये सारे दर्शक। हमारे कैमरेमैन देव, ये आवाज एक बार फिर सुनिए, रत्नागिरी की आवाज है, आवाज आनी चाहिए, बोले छत्रपति शिवाजी महाराज की। मैदान की तरफ एक बार फिर जाते हैं। योगेश पवार को फिलहाल आप एक देख रहे हैं ऑन स्क्रीन। मुन्ना देसाई भापकर 11 बारामती टॉस के लिए तैयार रहे और हमारी जो टेक्निकल टीम है बहुत अच्छा काम करते हुए, खास करके दीपक मोरे, सईद मुकादम, दत्तात्रेय साळवी, बलराम कोथोडेकर, अमित लांजेकर, अच्युत शिवगण, दिवाकर मयेकर, अतिका पाटणकर, सदानंद सावंत, दीपक देसाई, प्रवीण साळवी, फारूक मनसोपकर, ऑफिशियल गौरव भागवत, मेघेश मोनकर, विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोलंबेकर। और खास करके 19 तारीख बहुत इंटरेस्टिंग है, 19 तारीख 8 बजे बिग मैच, बिग फाइट, एक फाइट होगी और दर्शक एक बार फिर इंतजार कर रहे हैं बेसब्री से। तो देखिए ऑन स्क्रीन एक बार फिर आपको बताएंगे क्या होगा 19 तारीख को। टेनिसक्रिकेट.in के माध्यम से एग्जीबिशन मैच जो होगा, कौन से सितारे खेलने वाले हैं इसके बारे में बिल्कुल चर्चा होगी और थोड़ी देर के बाद ऑन स्क्रीन आपको दिखाया जाएगा बिग मैच, बिग बैटल। 8 बजे शुरू हो जाएगा वो सबसे बेहतरीन मुकाबला, बेस्ट ऑफ ग्रामीण और बेस्ट ऑफ इंडिया, एक बड़ा मुकाबला। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। दर्शक दीर्घा की बात को, दर्शक दीर्घा में पीछे बहुत सारे दर्शक हमारे कॉम्बॉक्स में, सामने भी बिल्कुल यहां दर्शक है। श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर अगर देखें तो बहुत ही अच्छा माहौल बना हुआ। टेक्निकल टीम इस वक्त जुड़ी हुई है। नेक्स्ट मैच कमिंग अप, मुन्ना देसाई बनाम भापकर बारामती। भापकर 11 बारामती के कप्तान और मुन्ना देसाई 11 के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, टॉस के लिए आप रेडी रहे। अत्यंत महत्वाचा मॅच मैदानामध्ये आपण पाहतो आहे। स्मार्ट नेट रायगड आणि श्लोक आर्या 11 या दोन संघादरम्यान ज्येष्ठ डोंबिवलीची टीम आपण पाहू शकता। तर मैदानामध्ये योगेश सारखा खेळाडू 19 तारीख 8 वाजता आपण पाहणार आहोत बेस्ट ऑफ इंडिया। आणि ना नावासाठी ना धावांसाठी, आम्ही खेळणार आमच्या गावासाठी आणि विशेष करून बेस्ट ऑफ ग्रामीणची टीम आपण पाहणार आहोत। आणि दोन्ही संघ विश्वजित ठाकूर तर दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग कर्णधार आहेत। योगेश पेंडकर, कृष्णा सातपुते, शाही शेख, जगत सरकार, मुन्ना शेख, बंटी पटेल, श्रेयस कदम दिग्गज खेळाडू आपण पाहणार आहोत। मैदानावरती जाऊया, मैदानावरती पुन्हा एकदा खेळ सुरू झालेला आहे।
हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. किरण गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हे षटक अत्यंत महत्वाचं. स्ट्राईक केलेला फलंदाज संदीप पाटील. याला रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. बीट होतोय बॅट्समन, बीट होतोय एसटी रक्षक आणि तिथून चेंडू फ्लाइंग स्लिपला आलेला आहे. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू झालेला आहे. 28 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्मार्ट नेट रायगड संघाच्या, जिथे टॉस जर आपण बघितलं तर श्लोक आर्या 11 जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि अत्यंत सुंदर दर्जेदार अशा प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. आत्ता जरी आपण घड्याळात बघितलं तर 11 वाजून 23 मिनिटं झाले, तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने आज आपल्या घरामध्ये बसून आपल्या टीव्हीवरती, आपल्या स्मार्टफोनवरती या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षक यावेळेला आमच्याबरोबर जोडले गेलेत. इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती देखील प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलेली आहे. डावकुरा शैलीधर फलंदाज योगेश पवार स्ट्रायकर एंडला. त्यामुळे कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळला. गॅपमध्ये चेंडू जातो. अतिशय सुंदर फटका. इथे पाहूया चेंडू थांबवणार का? चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा येतील 4. योगेश पवारचा पलटमार, जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धावा 4. चौकार. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय फटका खेळलाय सुंदर पद्धतीनं. टप्पापणानंतर उसळी घेणारा चेंडू धीमा गतीनं आला. बॅकफुटला गेला फलंदाज. पुलचा सुंदर पद्धतीनं पूल केलाय आणि योगेश पवारचा अप्रतिम फटका, जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धावा 4. चौकार. योगेश पवार व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती घेतोय. संदीपने केल्यात 8 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहत आहोत. स्क्रीनवरती आपण करणला पाहतोय. अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे डावकुरा फलंदाज योगेश पवार. यावेळेला बॅटची कड. यष्टी रक्षक यष्टींच्या मागे खूप सुंदर झेल पकडलाय. योगेश पवारची खेळी संपुष्टात. 2 चेंडू खेळला, 6 धावा. 3 चेंडू 6 धावा आपण पाहू शकता त्याने केलेला आहे. सुंदर चेंडू होता. करणचा अप्रतिम चेंडू आणि मोठा मासा अक्षरशः आता गळायला लागलेला आहे. अत्यंत सुंदर गोलंदाज. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता. बॅकफुटला भरपूर संधी होती योगेश पवारला मोठा फटका घेण्याकरता. त्यानंतर मात्र त्याने एक सुरेख प्रकारचा चेंडू टाकलाय. करण पहा, ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस सॅम स्ट्रोक आणि यष्टीच्या मागे अप्रतिम झेल पकडलाय केतन म्हात्रे. 32 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी पटेल आणि आता संदीप पाटील ही जोडी मैदानावरती असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. करण यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. सुरू असलेल्या सामन्याचा विचार केला तर दोन्ही मातब्बर संघामधली ही लढाई आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. या सामन्यात तुम्हाला जिंकणं फार गरजेचं आहे. स्मार्ट नेट संघाला स्मार्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तर श्लोक आर्या संघाला या मॅचमध्ये निश्चितच खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळून हा सामना जिंकणं फार गरजेचं असेल. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2023चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आहे. बंटी पटेल हे षटक अत्यंत महत्वाचे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या आहेत. करणनं चांगली गोलंदाजी केली. बंटी पटेल सारखा एक मोठा खेळाडू आपण पाहू शकता जो आक्रमक आहे आणि त्याच्या हातामध्ये अनेक प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा एक विकेट प्राप्त झाले आणि योगेश पवार सारखा एक मोठा मोहरा तुम्ही गारद केलाय, आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण. आमच्या समालोचन कक्षाच्या मागे असलेले प्रेक्षक हळूहळू रिॲक्ट होत आहेत. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्मार्ट नेट रायगड. चांगला चेंडू होता. अत्यंत सुंदर. थोडासा ऑफ्टमवरती पडला. गुंडस पर्वती पडून चेंडू ऑफ्टमच्या बाहेर थोडासा जातो. टर्न होतोय. करणची गोलंदाजी अफलातून, यात काय शंका नाहीये. बॅट्समन हा चेंडू फ्रंटफुटवरती खेळला नाहीये. चेंडूच्या रेषेत आला नव्हता आणि या फ्रंटफुटवरती चेंडू खेळायचा तो बॅकफुटला खेळलाय आणि बीट देखील झालेला आहे. धावफलक धावा 32 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला कट केलाय. छान फटका. यावेळेला पॉइंटच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार.
यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवले आपली हुकमत. सेमू चेंडू जो जातोय अत्यंत वेगानं अप्रतिमरित्या सीमारेषा पार चौकार 4 धाबांकरता बंटी पटेल 4 वरती. हा फटका खूप चांगला होता. इथे मात्र आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय परंतु वेळ मिळतोय. जागा मिळाली भरपूर या ठिकाणी वेळ मिळाला आणि त्याचा फायदा घेत पॉइंट आणि कव्हर यातला क्षेत्र भेदत चेंडू सीमारेषा पार 4 धाबांकरता गेला. 36-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक दर्जेदार फटका बंटी पटेलच्या बॅटमधनं. ओहो हा चेंडू आतमध्ये आलाय. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. यापूर्वी जो चेंडू टाकला होता तो ड्राईव्ह लेन वरती होता म्हणजे आपण बघूया. त्यानंतर चेंडू टाकला थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर. आता चेंडू त्यानं आतमध्ये आणलाय. दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता या ठिकाणी गोलंदाजकरांकडे आहे. या षटकात धाबाला आहेत 8. मोरा गारद केलाय. योगेश पवारला त्याने बॅक टू द पॅवन पाठवले परंतु बंटीने एक सुरेख फटका देखील खेळलाय. चांगली गोलंदाजी आपण पावले करणकडून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकात धाबा 37-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी पटेल 4 वरती, संदीप पाटील 8 वरती. आता या षटकात बघा योगेश पवार बाद झाला परंतु संदीप पाटीलला बॅटिंग करण्याकरता संधी नाही मिळाली. एक चांगली स्ट्रॅटर्जी आपण पाहू शकता निश्चितच करणची. सावली क्रिएशन खूप चांगल्या प्रकारचे या ठिकाणी डिझाईन अर्थात आपण पाहू शकता जी किट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द मॅच करता अनेक पुरस्कार अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दर्जेदार ब्रँडेड वस्तू मिळत आहेत जे गेम चेंजर खेळाडू आहेत त्यांच्यासाठी. आणि आता ओम साई स्पोर्ट प्रेझेंट रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2023 पर्व 9 त्याचा आहे आम्हाला गर्व आणि त्यामध्येच आहे सर्व. अत्यंत दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत आणि त्याचबरोबर आधारस्तंभ किरण भैया सामंत. 37 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. करण नंतर आता किरण पाटील समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. यावेळेला आकाशामध्ये चेंडू आहे डीप मिडविकेटच्या दिशेने जाईल. अतिशय उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. घ्यावी एखादी ताण काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा. उत्तुंग षटकार. आकाशाला गवसणी घालणारा षटकार संदीप पाटीलच्या बॅटमधनं. आणि मागच्या षटकात जर बघितलं तर त्याला संधी मिळाली. आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटपन सज्ज होता. टायमिंग चांगलं होतं. मिडल ऑफ द बॅट खेळलाय. आणि आता प्रेक्षक बघा प्रेक्षक या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे. प्रेक्षकांची संख्या प्रचंड आहे. धावफलकावर धाबा 43 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्वाचं होतं. मागच्या ओव्हरमध्ये आपण गोपी बघितलं तर स्ट्राईक रोटेट झालं नव्हतं परंतु किरण पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त आघात केलाय. जबरदस्त प्रहार केलाय संदीप पाटीलनं. पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज असेल. मधली मजा मात्र आवर्जून इथे सगळ्यांनी घ्या. अप्रतिम गर्दी नाईस ऍटमॉस्फिअर. बंटीच्या बॅटमधनं अप्रतिम अशा प्रकारचा फटका आपण पाहिला. आणि त्यानंतर हा चेंडू पहा किरण पाटीलचा अप्रतिम चेंडू होता. संदीप पाटील अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला आहे. त्याला संधी मिळत नाही. यापूर्वीच्या षटकामध्ये तसंच घडलं होतं. आता मात्र संदीप पाटीलला संधी मिळालेली आहे. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार बंटी पटेलच्या बॅटमधनं. त्यानंतर एकेरी धाव आणि आता संदीप पाटील ऑन स्ट्राईक. किरण पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. एक थर्डमॅन त्यानंतर गलीमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट कव्हर. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू खराब टाकला होता आखूट टप्प्याचा. त्यानंतर मात्र लेट गोलंदाजी केली जाते. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला जातोय आणि या चेंडूवरती एक मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. सुरेख गोलंदाजी किरणकडून. मला वाटतं या ठिकाणी एक गोष्ट सांगावी लागेल. षटकार आल्यानंतर उर्वरित 2 चेंडूवरती फक्त एकच धाबा आले. याचा अर्थ त्यानं कमबॅक खूप चांगला किरण पाटीलचा विचार केला अप्रतिमरित्या त्यानं कमबॅक केलेला आहे. 44 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खूप सुंदर पद्धतीने खेळला. गॅपमध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला जाईल. चेंडू पकडेल थ्रो करेल तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव आरामात पूर्ण होईल आणि एकेरी धाबेने बंटी पटेलला पुन्हा एकदा संधी मिळते. आतापर्यंत त्यानं 11 धाबा कुठले आहेत. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना धापलकर धाबा 45 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर निर्धाव आणि आता आपण चौथ्या चेंडूवरती सिंगल पाहिलेली आहे. धावफलकावरती धाबा 45 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्मार्ट नेट रायगड. आपल्या बॉलिंग पॉवरवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय किरण पाटील. आकाशात जर आपण बघितलं तर आकाशामध्ये निश्चितच अजूनही या ठिकाणी जर बघितलं त्या मैदानावरती एक हलकीशी थंडी आहे. आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे काळे ढग तर नाही आहेत आणि परंतु या रात्रीच्या रजनीमध्ये प्रकाश झोतामध्ये जर बघितलं तर निश्चित एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. एक मेजवानी प्रेक्षकांसाठी. चौथ्या षटकाचा खेळ. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये किरण पाटीलनं 24 धाबा दिल्या आहेत, 2 मोरे गारद केले, 46 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी केतोय व्यक्तिगत 12 धावसंख्येवरती. संदीपनं 9 धाबा केल्या आहेत. ऑन साईडला खेळलाय फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. इथे मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला टायमिंग करता आला नव्हता हा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव. एकूण षटक समाप्त झाले 4. 37 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना स्मार्ट नेट रायगड. बंटी पटेल 12 वरती, संदीपनं केल्या 10 धाबा, परंतु स्ट्राईक रेट खूप चांगला आहे बंटी पटेलचा. उर्वरित 12 चेंडूमध्ये आता दोन्ही फलंदाज किती धावा करणार हे पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. केतनला आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. ओम साई स्पोर्ट प्रेझेंट रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम. पावर्ड बाय नामदार उदयजी सामंत. स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत. अतिशय दर्जेदार आणि दिमागदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे, यात काही शंका नाही. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षकांची देखील अभूतपूर्व गर्दी या संपूर्ण स्पर्धेकरता. जसं आपण या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती प्रचंड गर्दी बघतोय, तशाच पद्धतीनं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक सातत्यानं या अत्यंत सुंदर, अत्यंत शानदार, अत्यंत दर्जेदार, अत्यंत दिमागदार असलेल्या या कोकणातील वर्ल्ड कपचा, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे, त्याचा आनंद घेत आहेत. आणि प्रेक्षकांना या ठिकाणी निश्चितच ही स्पर्धा पर्वणी ठरते. तसं कोकणातला रत्नागिरीचा हापूस आंबा लज्जतदार आहे आणि तशाच पद्धतीनं ही टेनिस बॉलची स्पर्धा देखील लज्जतदार, दिमागदार आणि तुमच्यासाठी एक पर्वणी ठरत आहे. बंटी 12 वरती, संदीप 10 वरती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. गुरुजी मारपती हिमांशू पहिल्या षटकात 12 धाबा दिल्या होत्या. या उर्वरित 2 षटकात 12 चेंडूमध्ये किती धाबा या ठिकाणी उभारणार, किती धाबा या ठिकाणी कुठल्या जातील. बंटी सेट झालाय, संदीप या ठिकाणी सेट झालाय. दोघं आपण बघू शकता स्थिरावलेले फलंदाज आहेत. या बैला टप्पा पडल्यानंतर उसुळे घेणारा चेंडू, पॉईंटच्या टोकारून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. केतनचं यष्टीरक्षण खूप चांगलं आहे, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. टॉप चेंडून या ठिकाणी सुरुवात करतोय हिमांशू. यापूर्वी आपण बघितलं तर हिमांशू श्लोक आर्या 11 संघासाठी चांगली कामगिरी केली. भाकर 11 संघाविरुद्ध आणि त्याच्या 2 षटकाचे पृथक्करण होतं. 2 षटक 14 धाबा आणि 2 गडी बाद केले होते. तर तो गेम चेंजर खेळून ठरला होता. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. ऑन साईडला खेळला गेलाय. गोलंदाज हिमांशू चेंडूवरती जातोय, कारण लॉंग ऑन आणि मिड विकेट डीप मध्ये आहेत. खोलवर अशा पद्धतीनं बॉडी सीमारेषेवरती ते या ठिकाणी चेंडूपर्यंत येईपर्यंत आपण बघितलं तर हिमांशू त्या चेंडूकडे गेलाय, चेंडू पकडलाय. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2च धाबा आल्यात. 48 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया या रत्नागिरीच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2023च्या साथीने. 9व्या पर्वाचा खेळ, यावेळेला दुसऱ्या दिवसाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. प्रकाश झोतातली स्पर्धा. ऑफस्टंपच्या बाहेर त्या चेंडू होता. खूप सुंदर गोलंदाजी. यावेळेला कव्हरच्या दिशेनं बखण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी हिमांशूकडून. यावेळेला पहा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता बॅट्समन आणि ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला बंटी पटेलनं, परंतु चांगली गोलंदाजी. काही अपकमिंग गोलंदाज आहेत, त्यापैकी आपण बघू शकता हिमांशू, त्यानं प्रभावित केलंय. यावेळेला बॅटची कड लागते. चेंडू यावेळेला पाहू शकता बॅटच्या वरच्या भागाला लागतं आणि फाईनल क्षेत्रामध्ये. केतन प्रयत्न 100% केले,
परंतु यावेळेला स्क्रीनवरती आपण हिमांशूला पाहतोय 10 चेंडूमध्ये 14 धाबा. कोणताही गडी बाद त्याला करता नाही. पहिलं षटक बघितलं तर महागडं होतं, परंतु या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा दिल्यात. टिचून मारा केलाय, तिखट मारा केलाय, चांगलं कमबॅक केलंय असं म्हटलं तर वावगं होणार नाहीये. 5व्या षटकाचा खेळ. धावपालकर धाबा 49 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी 13 वरती, संदीप 11 वरती या ठिकाणी बॅटिंग करतो आहे. फ्लाइंग स्लिप पॉइंट, त्यानंतर डीप एस्टर कव्हर, एक मिड ऑफ, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. ऑप्टनच्या भारतीय चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला, गॅपमध्ये चेंडू आहे, पॉइंटच्या दिशेने चेंडू झाली सीमारेषा पार. धावा येतील 4. हा खणखणीत सणसणीत दर्जेदार चौकार. बंटी आणि संदीप ही जोडी आता जमले, दोघांनाही सूर सापडलेला आहे. संदीपच्या बॅटमधनं अप्रतिम फटका आपण पाहतोय आणि फुल टच चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये. फुल टच चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय संदीप पाटीलनं आणि अप्रतिमरित्या चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत एकूण 11 चेंडू टाकले हिमांशूनं, त्याच्यात कोट्यातले आपण बघितलं 18 धाबा दिल्या आहेत. धावपलकर धाबा 53 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ रिव्हर्सिव्हचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. ओ सोडला झेल, अगदी सोपा झेल सोडलेला आहे. आणखीन धावा मिळणार का? निश्चितच या ठिकाणी धावा मिळणार का? थ्रो चांगला झालाय, केतननं मात्र आपलं काम केलं. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, सोपा झेल सोडला गेला होता आणि शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलं तर फलंदाज बात होईल यावेळेला बंटी पटेल. 5व्या षटकाचा खेळ. 53 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्मार्ट नेट रायगडचा संघ आपण यावेळेला मैदानात पाहतोय. यानंतर होणारा सामना मुन्ना देसाई आणि भागकर 11 दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे आपण तयार राहायचं आहे. रनआउटच्या रूपानं बंटी पटेल थोडासा निराश असेल, कॅच सुटला होता आपण पाहू शकता इथे, कॅच सुटला. त्यानंतर बंटी पटेल धावत नाही, नॉन स्ट्रायकर वरतून आपण पाहू शकता त्याला म्हटलं होतं की एक सोपा झेल झालेला आहे. त्यानंतर त्यानं सुरुवात केली धावायला आणि हा थ्रो पहा, थ्रो या ठिकाणी आलेला आहे. दुसरी धाव संदीपला घ्यायची होती, बंटी थोडा लेट रिॲक्ट झाला. हा थ्रो बघा, काय जबरदस्त थ्रो आहे, केतनचा अचूक थ्रो आणि अचूक फेक. फलंदाजाला या ठिकाणी निश्चितच लागले, थोडासा ब्रेक लागलाय. अत्यंत महत्वाचं हे षटक आहे हिमांशूचं आणि 2 षटक 19 धावा खर्च केले आहेत. रनआउटच्या रूपानं बंटी पटेल बॅक टू द पॅव्हेलियन मध्ये जात असताना शेवटच्या षटकाचा खेळ मैदानात आता आपण पाहू शकता. विश्वजितचा जर विचार केला तर मॅच क्रमांक 2 स्मार्ट नेट आणि भापकर 11 या 2 संघादरम्यान झालेल्या लढतीमध्ये त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण होतं. 2 षटकं 10 धाबा 3 गडी बाद केले होते, परंतु त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या 12 धाबा. परंतु हा खेळाडू आपण बघूया यावेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. स्मार्ट नेटचा संघ देखील एक दर्जेदार संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. पॅव्हलियन एंडकडनं मारा करण्याकरता सुमितला संधी दिली गेलेली आहे. 54 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून या 6 चेंडूमध्ये जर 65 पर्यंत गेला, जर 70 पर्यंत गेलात तर एक फायटिंग टोटल असणार आहे. इथून 60च्या आतमध्ये रोखलं गेलं तर निश्चितच श्लोक आर्या 11 संघ संतुष्ट असणार आहे, समाधानी असेल. संदीप आणि विश्वजित ही जोडी मैदानावरती. या षटकातला पहिला चेंडू सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना यावेळेला ऑन साईडला खेळलेला सुरेख फटका मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षेत्राच्या डोक्यावरून जाणार की हातात जाणार, हातामध्ये आहे विश्वजित. यावेळेला फलंदाज अत्यंत महत्वाचा मोरा गारद होते. मिड विकेटला सुंदर झेल टिपला गेलेला आहे. सूरजनं पकडलाय झेल, विश्वजित ठरलाय फेल. पहिल्या चेंडूवरती इथे यश प्राप्त करतोय अर्थात गोलंदाज सुमित. पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं तर अत्यंत सुंदर बॅटिंग केली होती. इथे मात्र कौतुक करावं लागेल सूरजचा. हा चेंडू पहा, सुमित राईट अप ओव्हर द विकेट टप्पा पडत थोडासा आतमध्ये आला, म्हणजे 5व्या स्टंपवरून चेंडू आतमध्ये आलाय आणि इन स्विंगिंग चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेनं खूप चांगला फटका खेळला, आकाशामध्ये चेंडू गेला, परंतु कंट्रोल पहा, शरीराचं संतुलन पहा, अप्रतिम झेल सूरजनं यावेळेला मिड विकेट दिशेमध्ये पकडलेला आहे. आणि विश्वजित ओहो रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा. त्याच्या दृष्टिकोनातून हा चेंडू सीमारेषा पार करायला होता, षटकार निश्चित जायला होता, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही जसं मनात आणता तसं होत नाहीये. क्रिकेटमध्ये अनिश्चितता अक्षरशः ठासून भरलेली आहे. 54 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकाचा विचार केला तर महत्वाचं षटक आहे.
कारण शेवटचं षटक कसं टाकता, फिनिश कसं करता हे बघणं फार गरजेचं. म्हणजे ह्या दोन्ही बाजूने नाण्याच्या दोन बाजू आहेत. बॅट्समन देखील या ठिकाणी चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न करेल, तर गोलंदाजही या ठिकाणी त्याचाही कस लागेल, तोही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि हीच जुगलबंदी आहे, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व काय, तर हेच आहे फिनिश कसं करता. कारण तिथून जो चांगला फिनिश करेल मोमेंटम त्याच्या दिशेने जाईल. कारण मोमेंटम क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. 54 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्मार्ट नेट रायगड. सुमित गोलंदाजी मार्कवरती सज्ज. नवीन फलंदाज हितेंद्र सुरेख गोलंदाजी. ऑफ बाहेरचा चेंडू आहे. आणि आता बघा मानसिकता काय, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती बॅट फिरवायचे, मोठे फटके खेळायचे आहेत. आणि तो माइंडसेट या ठिकाणी आपण हितेंद्र जडेजाच्या दृष्टिकोनात बघतोय. आणि तशाच पद्धतीने त्याची बॅट फिरली, पण तो चेंडू तुम्हाला रीड करता आला पाहिजे. शॉर्ट सिलेक्शन देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजाकडे कुठलं उत्तर नाहीये. 1 विकेट आणि 1 डॉट चेंडू. 54 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक तशाच प्रकारचा इंटेन. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा तरी प्रयत्न झाला होता, आता तर थोडा ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाला होता बॅट्समन. आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. खूप सुंदर अप्रतिम गोलंदाजी. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. यावेळेला चेंडू तुम्हाला रीड करावा लागेल. आणि हाही चेंडू बघितला तर 6व्या स्टंपवरून 5व्या स्टंपच्या दिशेने आला. आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 6व्या षटकाचा खेळ. 54 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ या इनिंग मध्ये शिल्लक. यावेळेला ऑन साईडला अप्रतिम फटका सजवला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू झाली सीमारेषा पार. या चेंडूवरती धावा येतील 6. षटकार, गगनभेदी षटकार. इथे दिशा चुकले, टप्पा चुकलाय, चुकीला माफी नाहीये. पाहूया काय घडलं. सफल झाला होता बॅट्समन आणि त्यानंतर शरीरामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न, अर्थात शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. आणि बॅकफुटला फलंदाज हितेंद्र जडेजा पूर्णपणे सज्ज होता. बघा काय घडलं होतं. हा चेंडू निश्चितच आखूड टप्प्याचा देखील होता. भरपूर बॅट्समनला वेळ होता, रीड केला आणि त्यानंतर खूप सुंदर पद्धतीनं पूल केलाय. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक अप्रतिम दर्जेदार षटकार हितेंद्र जडेजाच्या बॅटमधनं. धावपलकाला निश्चितच थोडासा आकार आलाय. धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले. 60 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुमित पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला ऑफ साईडला अप्रतिम फटका. पॉइंट, कव्हर पॉइंट मधला जो गॅप आहे तो भेदत चेंडू जाते सीमारेषा पार. या चेंडूवरती धावा मिळते 4. खणखणी चौकार हितेंद्रच्या बॅटमधनं येतोय. या 2 फटक्याने धावसंख्या पुन्हा एकदा सजले, भरले, फुलले. धावसंख्येला आकार, कारण यावेळेला षटकार आणि चौकार येतोय. सुमित वरती अनिश्चित हल्ला केला जातोय. पहिल्यांदा विकेट, त्यानंतर डॉट चेंडू. परंतु आता सुमितची रिॲक्शन बघा. चेंडू खराब नव्हता, चेंडू चांगला होता. परंतु यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर आल्यानंतर कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं आणि ते तंत्र चांगलं होतं. सुरेख दर्जेदार फटका यावेळेला हितेंद्रच्या बॅटमधनं. 5व्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 64 धावा यावेळेला धावपल करता आपल्याला पाहायला मिळत आहेत. ना जीत ना एक बार फिर अगर देखिए तो एक बहुत अच्छा कमेंट भी आ रहा है, इसके बारे में चर्चा करेंगे. ना जीत चाहिए ना हार चाहिए, क्रिकेट खेलने के लिए रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी जैसा परिवार चाहिए. क्या एक बार फिर बहुत अच्छा कमेंट नीलेश निंबालकर. और सुरेख चेंडू वाईड यॉर्कर, ज्याची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने विकेट मिळणार का. पंचाचं बोट आकाशाकडे. हितेंद्रनं आपलं काम केलंय. 3 चेंडू अप्रतिमरित्या या ठिकाणी तो खेळलाय. अर्थात पहिल्या 2 चेंडूवरती डॉट चेंडू आले होते, 1 विकेट देखील आला होता. या 3 चेंडूचं जर विश्लेषण बघितलं तर दबाव बॅट्समनवरती होता, परंतु 2 मोठे फटके खेळलेत आणि हटके अशा प्रकारची बॅटिंग त्याने केलेली आहे. ऑफ साईडला मांडलेला एक फटका दर्जेदार होता, कव्हरच्या दिशेने खेळलेला. त्यानंतर मिडल आणि लेग स्टंपवरचा चेंडू त्याने ऑन साईडला तडकावला होता. हे 2 फटके या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलतात. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्मार्टनेट रायगड संघानं 64 धावा उभारल्या आहेत आणि एकूण श्लोक आर्या संघासाठी 65 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. ओमसाई स्पोर्ट प्रेझेंट रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम, पावर्ड बाय नामदार उदयजी सामंत, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत. पहिली इनिंग आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय देखील आपण पाहू. परंतु पाहूया पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं, कशा पद्धतीने बॅटिंग झाले.
ते स्कोर कार्ड देखील आपल्या समोर असणार आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा वाढदिवस आहे अर्थात गोपी जाधव एक अपकमिंग समालोचक अर्थात त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओमसाई स्पोर्टच्या वतीनं या स्पर्धेचे शिल्पकार उदयजी सामंत आणि त्यांची सर्व टीम पराग सामंत आणि त्यांची सर्व टीम त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा शिल्प. आपण बघूया पहिल्या इनिंगमध्ये जयकुमार 17 धाबा 6 चेंडूंना सामोरा गेला. त्याचबरोबर संदीप 12 चेंडूमध्ये 16 धाबा त्याने केल्यात. अजित आज भोपळा पडू शकला नाहीये. योगेश 6 धाबा, बंटीनं 13 धाबा केल्या. विश्वजित आज आपलं खातं खोलू शकलं नाहीये. तर दुसऱ्या बाजूला हितेंद्रनं निर्णायक क्षणी 2 मोठे फटके खेळत 5 चेंडूमध्ये 10 धाबा केल्या आहेत. एक्स्ट्रास 2 आहेत. तर या 6 षटकांचा जर खेळ बघितला तर धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आज 64 धाबा उभारल्या गेल्या आहेत आणि दुसऱ्या इनिंगमध्ये निश्चितच 65 धावांचं आव्हान आहे. इमांशू 2 षटकं 19 धाबा आणि त्याचा आपण बघितलं तर इकॉनॉमी 9.50चा. किरण 2 षटकं 25 धाबा 2 मोरे गारद केले. करणचा विचार केला 1 षटक टाकलं 8 धाबा दिल्या आहेत. 1 गडी बाद केला. सुमित 1 षटक 10 धाबा 1 मोरा त्यानं गारद केला आणि आतापर्यंत इकॉनॉमी जर बघितलं तर करणची खूप चांगली होती. खूप शानदार गोलंदाजी केली. किरण हे आशेचे किरण ठरलेत या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला फॉलोअप विकेट पहिला विकेट 25 वरती. त्यानंतर आपण निश्चितच जाणार आहोत 6 षटकांचा गेट 64 धाबा धावफलकावरती आहेत. मुन्ना देसाई भापकर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहा. अभिजित गोडबोले सर यावेळेला निश्चितच जॉईन होतील आणि मायक्रोफोनवरती आपण आज बर्थडे बॉय गोपी जाधव यांचा आवाज ऐकणार आहात. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. धन्यवाद धन्यवाद प्रशांत आदवडे सर. आपण पाहतोय होम साई स्पोर्ट्स प्रेझेंट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पॉवर्ड बाय नामदार उदयजी सामंत साहेब, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत. दुसऱ्या रजनीमध्ये आपण दाखल झालोय. एक मोठी मॅच सध्या आपण पाहतोय. एका बाजूला स्मार्टनेट रायगड आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट विरुद्ध टीम श्लोक आर्या 11 जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. पहिल्या इनिंगचा खेळ ते संपलाय. रन झालेत सध्या 64 धावा इथे बनवल्या गेल्यात आणि 65 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये प्रस्थापित केलं गेलंय. पूर्ण केलं जाईल का हे येणाऱ्या कालावधीत पाहायला मिळेल. आणि याच दरम्यान मुन्ना देसाई 11 विरुद्ध बापकर 11 नॉट 7 बारामती. आपल्याला विनंती आहे पण टॉस साठी या. चला सलामीवीर मैदानामध्ये पाठवा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम रंगलेला हा सोहळा, याची देई याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तमाम मायबाप कडरसिक आणि खेळाडूंचं मी समालोचक गोपी जाधव सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सेकंड इनिंगला अगदी काही क्षणांमध्ये सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्मार्टनेट रायगड हा संघ आता सेकंड इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण करेल. अजित मोहिते, अंकुर सिंग, हितेंद्र जडेजा, संदीप पाटील, विश्वजित मात्रे, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल राजकुमार, विवेक शिलार, फिरोज शेख, योगेश पवार, बंटी पटेल, एकापेक्षा एक सर्व मातब्बर खेळाडू या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला सध्या आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल सेकंड इनिंग साठी सलामीवीरांच्या भूमिकेत विशाल शहा आणि त्याच्याबरोबर सूरज पाटील. या आधीच्या मॅच मध्ये बरसला होता, मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय
आणि तोच खेळाडू तोच बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये सलामीवीराच्या भूमिकेत असेल विशाल शहाच्या बरोबरीने. विशाल शहा देखील यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर चांगला खेळतोय. मागचं पर्व देखील चांगलं राहिलंय. या मॅच मध्ये काय घडेल, कारण क्रिकेटच्या पटलावर काल तुम्ही काय केलं याला महत्व नाहीये, आज तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. ही मोठी मॅच आहे, कारण 65 धावांचं लक्ष्य ते पूर्ण करायचं असेल. एका मोठ्या मंचावर तुम्ही खेळताय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, क्रिकेटचा हा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि या स्पर्धेत खेळत असताना तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं की संशयाने बघणाऱ्या नजरा देखील आदराने झुकतात. आणि त्यामुळेच या मॅच मध्ये या दोन्ही बॅटर्सना एक फ्लाइंग स्टार्ट, एक चांगली सुरुवात देण्याची गरज असेल. आणि ती सुरुवात इथे दिली जाईल का, की गोलंदाज इथे हवी ठरणार हे पाहण्यासाठी जाऊया बॅक टू क्रिकेट. क्षेत्ररक्षण इथे ऑल सेट, अंपायर सिग्नल येईल आमच्यापर्यंत. आता लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवर पोहोचलाय उरंदी घोडेचा. थँक्यू गोपी. आणि याच दरम्यान नवी मुंबईचं सगळं मित्रमंडळ ह्या मंचावरती येताना दिसतंय. किस्मत शेठ भगत आणि सगळी मित्रमंडळी, दरवर्षी न चुकता येणारी ही पाहुणे मंडळी, ही मित्र. वेलकम टू रत्नागिरी. किस्मत शेठ, वेलकम वेलकम. सुनील मिडबावकर, प्रवीण जोशी, प्लीज टॉस साठी यायचंय. तर आमच्या अतिथी कक्षात अनेक मान्यवरांचं आगमन होत आहे. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल अगदी फ्लाय स्लिप मध्ये आला, तिथे सिंगल प्राप्त केली जाते. सूरज पाटील आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. पहिला बॉल फेस केलाय विशाल शहाने, सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्येचा स्त्रीगणेश इथे केला जातोय. विश्वजित ठाकूर, उरण तालुक्यातील दिघोडे गाव, मिस्टर JPL सध्या बॉलिंग मार्कवर. या ओव्हर मधला हा नेक्स्ट बॉल विशालसाठी. हा बॉल थोडासा बाहेर ठेवला, टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स देखील झालाय. अतिशय भन्नाट वेग होता या बॉलवर. अंपायर सिग्नल येतोय, येस इट इज अ वाईड बॉल. थोडासा बाहेर निघाला आणि पंच इथे दंडित करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. या अतिरिक्त धाव आणि त्यानंतर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 2 रन. 65 धावांचं लक्ष्य ते पूर्ण करायचंय. श्लोक आर्या 11, जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. सूरज पाटील साठी नेक्स्ट बॉल. विशाल साठी हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क पाठवून दिलाय. अप्रतिम देखना, नेत्रदीपक गगनचुंबी षटकार. रडार मध्ये होता, अक्षरशः तुटून पडला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. येस गोपी, अप्रतिम शॉट होता. जरा प्लीज संतोष नाणेकर, आपला कॅमेरामॅन कोणी असेल तर टॉस बॉक्स मध्ये पाठवा. आय नीड हिम फॉर द टॉस. हिअर कम्स द रनिंग मॅन. आमचा अतिशय जीवाभावाचा मित्र, सकाळपासून रात्रीपर्यंत कायम धावपळ करत असणारा. कधीतरी ह्याचं शूट करा देवा, कधीतरी देवाचं शूट करा. आणि देवा किती मेहनत करतो ते सगळ्या लोकांना कळू दे. टॉस साठी आपण बोलतोय. पुढच्या मॅचसाठी सुनील मिडगावकर आहेत आणि प्रवीण जोशी. टॉस होतोय, प्लीज. हेड इज द कॉल. थांबू का? टेल. सो पुन्हा एकदा मागचा टॉस पण तुम्ही जिंकला होता ना. मुन्हा देसाई 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. डिसिजन फिल्डिंग करा. फिल्डिंग करणार आहेत मुन्हा देसाई 11 संघ. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रवीण जोशी, खूप खूप धन्यवाद सुनील, आणि खूप खूप धन्यवाद देवा. सुनील नाणेकर, संतोष नाणेकर आणि सगळी टीम, थँक्यू सो मच. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी थरार रंगलेला आहे. आणि पृथ्वीराज यादव जवळपास कुठे असेल तर मगाशी एक बक्षीस तुझ्यासाठी आलेलं आहे. मच 11 यांच्याकडनं ₹2000चं, अमित आणि सचिन कडून. तर प्लीज ते बक्षीस कलेक्ट करायचंय. पृथ्वीराज, ह्यूज अपील.
थरार रंगतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. वळूया पुन्हा एकदा आपण गोपीकडे. येस, धन्यवाद अभिजितजी गोडबोले. हा बॉल पुढे टाकला होता, त्यानंतर स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळालं. विकेट महत्वाची असेल आणि त्यामुळेच हे स्ट्रॉंग अपील इथे केलं होतं सूरज पाटीलच्या विरोधात. परंतु अंपायर्स इथे हे अपील फेटाळून लावत आहेत. 10 रन सध्या स्कोरबोर्डवर, 65 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या 3 बॉलमध्ये 7 धावसंख्येवर खेळतोय सूरज पाटील आणि त्याच्याबरोबर विशाल शहा 2 बॉलमध्ये 2 रन्स. विश्वजित तयार होईल सूरजसाठी. यावेळी बाउन्स केलाय, पंच केलाय बॉल पॉइंट मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू इथे ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण चांगलं, सिंगल मिळते, सिंगल इथे प्राप्त केली आणि सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर हे सर्व आमचे अतिथी मित्र परिवार या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रत्येक पर्वात रत्नागिरीमध्ये दाखल होत असतात. या सर्वांचंच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेचा प्रत्येक पर्वात केंद्रबिंदू बनलेत आणि ज्या पद्धतीने मायबाप क्रीडा रसिकांनी देखील या स्पर्धेला पाठिंबा दिलाय, प्रेम दिलाय, सर्वांचंच खूप खूप धन्यवाद असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय, रन झाले तिथे 11. बेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात, तुमचं अर्ध काम नेहमीच पूर्ण करत असते आणि ती चांगली सुरुवात इथे दिली आहे. विशाल शहा 2 बॉलमध्ये 2 रन्सवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला सूरज पाटील 4 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 8 धाबांवर तो खेळतोय. अंकुर सिंग सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर दाखल झालाय. संघाचा संघनायक म्हणून आपण सातत्याने पाहिलंय. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट असं देखील आपण म्हणतो आणि तोच संघनायक सध्या बॉलिंग मार्कवर दाखल झालाय. कॉम्बॉक्स एंड कडून सेकंड ओव्हर समोर असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सूरज पाटील. सूरजसाठी पहिला बॉल, अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय, दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे येतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. खराब बॉल, पिचिंग थोडस खराब म्हणावं लागेल. अकुटप्प्याचा बॉल आणि त्यानंतर वेळ मिळाला सूरज पाटीलला. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी भरपूर वेळ होता हा फटका खेळण्यासाठी. स्क्वेअर लेग आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला हा चेंडू खेळला गेला. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. स्वॅग से नाही, चौकाराने स्वागत केले अंकुर सिंगचं. या 4 धाबांनी आता टीमची टोटल पुढे सरकली आहे. 15 रन्स. 30 यार्ड सर्कल हेरलं होतं कारण 2 खेळाडू सध्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान हा फटका सजवला सूरज पाटीलने. तो आता पोहोचला आहे 12 धावांवर. रन झालेत 15. 65 धावांचं लक्ष्य. इथून अजूनही 50 धावा बनवायच्या असतील. अंकुर सिंग पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने सेकंड ओव्हर मध्ये सध्या बॉलिंग करतोय. हा बॉल सूरज साठी हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा होता. मिड विकेटला दिशा दिली आहे. डीप मध्ये आहे फिल्डर. बंटी पटेल बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल मिळते. आणखीन एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर ही सिंगल इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि आता रन झालेत 16 धावा. सूरज पाटील आणि विशाल शहा ही सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झाली आणि अगदी दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आता रन झाले 16. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व. अंकुर सिंग हा चेंडू थोडासा पुढे टाकलाय. चांगला टप्पा, लेन इथे चांगली आहे. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघालाय. डावखुरी आताच्या गोलंदाजाचा आपण विचार केला तर एक नैसर्गिक शैली त्याला प्राप्त होते आणि त्या शैलीच्या जोरावर लेग कटर तो चांगल्या पद्धतीने टाकू शकतो कारण चांगल्या पद्धतीची शैली प्राप्त झाल्यामुळे तितका चांगला चेंडूला न्याय देण्याचा प्रयत्न डावखुरी आताचे गोलंदाज सातत्याने क्रिकेटच्या विश्वात आपण पाहत असतो. हे पहा आमचे सर्व दर्दी प्रेक्षक थम्सअप दाखवतायत. रात्रीचे 12 वाजून गेले तरीही या स्पर्धेसाठी, या खेळासाठी स्वतःला त्यांनी थांबवून ठेवलंय. डान्स देखील पाहायला मिळतोय. हे प्रेम आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरचं. यावेळी लॉफ्ट केलाय, हवाई हल्ला, बॉलला पाठवलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. विशाल शहाच्या बॅट मधून हा षटकार. काय फटका इथे सजवलाय. प्रॉपर टायमिंग. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. लवकर पिक केला, यस, उचलून पडलाय. मध्ये डिस्टर्ब करतो गोपी तुला.
वेगळी वेगळी गोष्टी मी सांगत असतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या. आणि आता किस्मत शेठ भगत आलेत, विकास शेठ आलेत, त्यांचे सगळे मित्रमंडळी आलेत. तर मला एक वेगळा मुद्दा सांगायचा आहे की आजपर्यंत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमधला जो हायेस्ट रेकॉर्ड आहे तो 8.7 लाख व्ह्यूजचा आजच्या दिवसाचा आहे, जो आजपर्यंत कधी झालेला नव्हता. आणि जोपर्यंत आजचा सर सीझन संपेल, आजचं सेशन संपेल, आपण 1 मिलियन करणार. तुमचा पायगुण आहे किस्मत शेठ, तुमच्या सगळ्यांचा. थँक्यू संतोष नाणेकर अँड ऑल द टीम. येस, नक्कीच या पर्वात गर्दीचा उच्चांक नक्कीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्ण करेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. परंतु बॉल आता हरवलाय की काय हे चित्र पाहायला मिळतंय. ओम साई स्पोर्ट्सची आमची संपूर्ण टीम आणि आदरणीय दीपकदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करावा लागेल. प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन देण्याचा मानस सत्यात उतरवला जातो. नक्कीच. आणि याच दरम्यान आमचे परममित्र सुलतान वस्ता यांचं इथे आगमन झालंय. अदिना सी फूड्स, अतिशय ताजे मासे यांच्याकडे मिळतात. किस्मत शेठ या माणसाला सोडू नका, ताजे मासे हवे असेल तर. दीपक शेठना नाही विचारलं तरी चालेल, पण यांना सोडू नका. अदिना सी फूड्स बाउंड्री रोप स्पॉन्सर आहेत. आपल्या समोर त्यांचं ब्रँडिंग झालेलं दिसतंय. दरवर्षी न चुकता मदत करणारा आमचा मित्र सुलतान भाई. ओट यू गोपी. थँक्यू. तर बॅक टू क्रिकेट. नेत्र, दीपक, फटका, ताकद, नजाकत सगळं काही पाहायला मिळालं. आणि सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर परागजी सावंत जे प्रेसिडेंट आहेत ओम साई स्पोर्ट्स, आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय सईदजी मुकादम सर चर्चा करतायत. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सर्व काही सांगून देत आहे आणि ही चर्चा देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगली आहे. परंतु बॅक टू क्रिकेट. षटकार इथे ठोकलाय, आक्रमण केलंय अंकुर सिंगवर. नेक्स्ट बॉल, हा देखील टप्प्याचा बॉल. इथे बॉल हवेत आहे, टायमिंग जुळतंय का? परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहिला आपण, परंतु बॉल चालला आता सीमारेषेच्या दरम्यान. निर्णय त्वरित येईल. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट गेलाय का की 4 धावा मिळतील हे मात्र पाहायला मिळेल. चौकार येतोय, अंपायर सिग्नल आलाय. या बॉलवर मिळतोय विशाल शहाला हा दमदार चौकार. ऍक्शन रिप्ले. हा बॉल आउटसाइड लेग स्टंप चालला होता, तुटून पडला. थोडीशी स्वतःला प्रदक्षिणा देखील घातली विशाल शहाने आणि त्यानंतर हा बॉल लॉंग लेग मध्ये पाठवलाय 4 धावांसाठी. विशाल शहा आता ऑन फायर आहे असे म्हणावं लागेल, परंतु फिल्डर तिथे खूप चांगल्या पद्धतीने झोकून देताना पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय. विवेक शेलार बॉल खाली आलाय, घेतलाय झेल. बॅटरचा संपेल खेळ. विशाल शहा ओयूटी आउट. बॅक टू द पवेलियन. टीट फॉर टॅट. 2 मोठे फटके खेळले, परंतु त्यानंतर उत्तर दिलंय. तू शेर आहेस तर मी देखील बब्बर शेर आहे. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. क्रिकेटचे अनेक पावसाळे मी देखील पाहिलेत, माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे. आणि त्यानंतर या बॉलवर बाद केलंय. पहिली विकेट इथे मिळते. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल आपल्याला. हा बॉल अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता, उंची जास्त लांबी कमी. आणि त्यानंतर विवेक शेलारने एक चांगला झेल इथे टिपलाय. 26 रन्स, 1 गडी बाद. 65 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचं या मॅचला जिंकण्यासाठी. लुकर हा ब्रँड देखील आपण पाहतोय सध्या आपल्या स्क्रीनवर, तुम्ही पाहू शकाल. लुकर एक दर्जेदार ब्रँड. tenniscricket.in ची संपूर्ण आमची टीम. ही स्पर्धा एका मोठ्या उंचीवर आपण पाहतोय. पहिला धक्का टीमला इथे बसलाय, जिथे रन बनवायचे 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग किती करत असताना विशाल शहा माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केतन म्हात्रे ज्या खेळाडूच्या नावावर प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटच्या 23 बाईक आहेत आणि 4 4 व्हीलरच्या गाड्या, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल. आणि सध्या आपण पाहतोय अदिना सी फूड्स, हे देखील एक खूप मोठं नाव आहे. विश्वजित ठाकूर ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल कव्हर्स मध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक अंकुर सिंग या चेंडूवर येताना पाहायला मिळाला. 1च रन इथे मिळेल, सिंगल प्राप्त होईल. या सिंगल नंतर टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर पोहोचली आहे. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रन झालेत 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय.
मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल कुणाल दाते सरांनी देखील उल्लेख केला की तो सांगत होता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये माझी बॅटिंग तितकीशी झाली नाहीये आणि त्यानंतर आदरणीय दीपक दादा पवार यांनी सांगितलं होतं की या मॅच मध्ये तुझी बॅटिंग नक्की होईल आणि त्यामुळे या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील केतन मात्रेकडून कारण एक मोठा खेळाडू आहे तो सध्या स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समोर असेल विश्वजित ठाकूर नेक्स्ट बॉल घेऊन हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू पंच केलाय बॉल येतोय फ्लाय स्लिपला इथे यष्टीरक्षक अजित मोहितेला आपण पाहू शकाल चेंडू इथे गॅडट केलाय रन मिळणार नाहीये हा असेल इथे डॉट बॉल विश्वजित ठाकूर सेकंड स्पेल मध्ये आलाय 1.2 षटकं त्याने हाताळली आहेत रन खर्च केलेत आतापर्यंत 12 केतन मात्रेने हा बॉल फेस केलाय पहिला बॉल त्याने फेस केला अजूनही रन त्याच्या खात्यात नाहीये दुसऱ्या बाजूला 7 चेंडूंमध्ये 14 धावा 200चा स्ट्राईक रेट राहिलाय सूरज पाटीलचा खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑफ ड्राईव्ह इथे केलाय विथ द कार्पेटने बॉल चाललाय लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहे एकच रन मिळेल सिंगल इथे मिळते केतन मात्रेला त्याचं इथे खातं उघडलं जाते सेकंड बॉलवर त्याने खातं उघडलंय विश्वजित ठाकूर 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 रन या ओव्हरमध्ये खर्च करतोय तितकीशी संधी दिली जात नाहीये श्लोक आर्या 11 जागृती स्पोर्ट डोंबिवली विरुद्ध स्मार्ट नेट रायगड या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच इथे रंगली आहे 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आयुष्यात सोडणारे कधी जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात काय घडेल या मॅच मध्ये माईबाप क्रीडारसिक देखील मोठ्या संख्येने आनंद घेतात कोण जिंकणार कोण हारणार यापेक्षा क्रिकेट जिंकणार की क्रिकेट हारणार हेच पाहायला मिळेल यावेळी लॉफ्ट केलाय चांगला फटका टायमिंग प्रॉपर लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय आउट ऑफ दी पार्क सूरज पाटील ऑन फायर येतोय हा शानदार षटकार बरसलाय स्लॉट मध्ये होता कुणाल दाते सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर स्लॉट मध्ये टाकला की प्लॉटच्या बाहेरच गेला म्हणजे समजा आणि तोच फटका इथे पाहायला मिळाला बरसलाय गरजलाय धावा मिळतील इथे 6 आणि त्यानंतर आता टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 34 रन्स ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल विश्वजित ठाकूरच्या विरोधात हा फटका इथे सजवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड प्रॉपर टायमिंग स्वीट साऊंड अगदी स्वीटनेस देऊन गेलाय षटकार इथे ठोकलाय 34 रन्स एक गडी ते बाद झालाय विश्वजित ठाकूर तिसऱ्या षटकाच्या दरम्यान सध्या बॉलिंग करतोय हा बॉल बाउन्स झाला आणि त्यानंतर बीट होतोय सूरज थोडासा बॅकफुटवर जाऊन घेण्याचा प्रयत्न बॉटमॅनच्या साहाय्याने खेळायचा होता परंतु बीट झालाय इथे येतोय निर्धाव चेंडू असेल नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बाउन्स केलाय यावेळी बॉल स्क्वेअर कट केलाय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय हितेंद्र जडेजा चेंडू अडवेल फेकी करेल तदवर एक धाव इथे अर्जित केली जाते आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय 2 ओव्हरचा स्पेल विश्वजित ठाकूरने इथे पूर्ण केलाय 10च्या सरासरीने 20 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यानंतर आपला स्पेल पूर्ण करत असताना तिसरं षटक त्याने समाप्त केलंय 3 षटकांचा खेळ इथे संपलाय धावा झाल्या स्कोर कार्डवर 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 35 रन्स एक गडी बाद अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल रन बनवायचे असतील इथून 30 म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट आलाय 10 धावा प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान पर ओव्हर 10 रन्स इथे बनवायचे असतील काय घडेल येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 30 रन बनवली जातील का की गोलंदाज इथे कमबॅक करतील कारण हे दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर दोन्ही टीम मध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व मोठे तारे सितारे खेळताना पाहायला मिळत आहेत 35 रन्स एक गडी बाद सूरज पाटील 10 बॉलमध्ये 21 रन्स दुसऱ्या बाजूला केतन मात्रेने 2 बॉल फेस केलेत तो खेळतोय आतापर्यंत 1 या धावसंख्येवर जास्त संधी मिळाली नाहीये पण तो 18 बॉलमध्ये 30 रन्स बनवायचेत चौथ्या ओव्हरला होईल सुरुवात तुम्ही पाहू शकाल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे सर्व यंगस्टर्स मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने आनंद घेतात या स्पर्धेचा आणि हळूहळू गर्दी वाढत चालली आहे 19 जानेवारीला ही गर्दी अक्षरशः तुडुंब असेल कारण 19 जानेवारीला ठीक रात्री 8 वाजता असेल एक मोठी मॅच बेस्ट ऑफ ग्रामीण विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या दोन संघांच्या दरम्यान एक्झिबिशनचा सामना देखील रंगेल पण सध्या या मॅचच्या दिशेने जाऊया
टीम मीटिंग इथे घेतली गेली आहे आणि आता चौथ्या ओव्हरसाठी विश्वास दाखवला जातोय. बॉलर फिरोज शेख, डावखुऱ्याचा बॉलर आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणावं लागेल. अनेक कारनामे फिरोज शेखने देखील केलेत. तो आता पोहोचलाय चौथ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. कमेंट्री बॉक्स एंड कडून तो षटक हाताळेल. त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील, ज्याची बॅट भरपूर बोलतीये. एका सामन्यात मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय. आत्मविश्वास भरपूर असेल, पण तो आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो हा आत्मविश्वास झाला, हे फक्त मीच करू शकतो हा अति आत्मविश्वास झाला. इथे आत्मविश्वास गरजेचा असेल आणि त्याच आत्मविश्वासाने सूरज पाटीलला इथे खेळायचं असेल. त्याच्या बरोबरीने केतन म्हात्रे मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. 65 धावांचं लक्ष. 18 बॉलमध्ये आता रन बनवायचे असतील 30. रिक्वायर्ड रन रेट आता पोहोचलाय पर ओव्हर 10 रन्स इथे बनवायचे असेल. आणि सध्या विश्वजीत ठाकूर फिरोज शेखला कान मंत्र देतोय की कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करायची आहे. हे षटक निर्णायक असेल. इथे डॉट बॉल आले तर प्रेशर बनू शकतो. श्लोक आर्या 11 आणि इथे मोठी फटकेबाजी झाली तर कदाचित बॅकफुटवर जाण्याचे चान्सेस असतील स्मार्टनेट रायगड या संघाच्या समोर. अगदी काय घडेल, क्षेत्ररक्षणात होईल बदल. स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील, त्याला रोखण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. तर दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे, म्हणजे दोन्ही फलंदाज तेवढ्या ताकदीचे आहेत. फिरोज शेख, क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. तिथे पाहायला मिळेल विश्वजीत ठाकूर. स्वीपर कव्हर मध्ये हितेंद्र जडेजा आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर्स मध्ये योगेश पवार, लॉंग ऑन मध्ये विवेक शिलार पाहायला मिळतोय. तर इथे चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल सूरज पाटीलसाठी. हा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता, फटका इथे फसलाय. योगेश पवार बॉल खाली येतोय, तो सोडणार नाहीये आणि अगदी सापळा रचलाय. दुसरा धक्का बसेल. फलंदाज सूरज पाटील आउट. इनसाइड आउट खेळायचा होता हा बॉल आणि त्यानंतर टायमिंग होऊ शकला नाहीये. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी जाणवते. जो कान मंत्र विश्वजीत ठाकूरने फिरोज शेखला दिला होता आणि अगदी तसाच बॉल टाकला की काय हेच पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल फिरोज शेखने कशा पद्धतीने डिलिव्हर केला. फिंगर थोडेसे रोल केले होते. आउटसाइड ऑफ स्टंपचा हा बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळलाय. इनसाइड आउट खेळायचा होता, फटका फसला आणि त्यानंतर योगेश पवारने हा झेल टिपलाय. दुसरा धक्का बसतोय. 35 रन्स, 65 धावांचं लक्ष आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय. 17 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 30. आता कुठेतरी थोडस जल्लोष असेल. कमबॅक झालंय कारण एक मोठी विकेट मिळाली आहे. जो खेळाडू सर्वाधिक चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्याचीच विकेट, म्हणजे मोठी मासळी गळाला लागली आहे असंच म्हणावं लागेल. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल निगोट जो आंबेगावचा खेळाडू आहे, नवीन बॅटरच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 17 बॉल्स मध्ये रन बनवायचे असतील आता 30. फिरोज शेख ज्या कामासाठी बोलावलं होतं बॉलिंग मार्कवर, अगदी तेच काम त्याने पूर्ण केलंय. आल्या एक महत्वाची विकेट सूरज पाटीलला माघारी पाठवलंय आणि आता डावखुऱ्या हाताचा विशाल निगोट स्ट्रायकिंग एंडला. चौथ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल तो फेस करेल. अकुटप्प्याचा बॉल, यावेळी दिशा दिली आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या दरम्यान दणदण करत येतोय. विशाल निगोटच्या बॅट मधून हा दमदार चौकार. चांगला फटका, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा कशा पद्धतीने हा चेंडू टाकला होता फिरोज शेखने आणि अगदी हा चेंडू दिशा दिली. बाउन्स होता, थोडस अवे फ्रॉम बॉडी. टायमिंग केलं या बॉलवर आणि त्यानंतर हा चौकार येतोय. जीवित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला या बॉलच्या मागे धावत असताना, परंतु ही शर्यत बॉलने जिंकली. अखेर हा चौकार येतोय. या चौकारानंतर टीमची टोटल 39 रन्स, 2 गडी बाद. फिरोज शेख पुन्हा एकदा सज्ज होईल. अकुटप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा पुल करायचा होता, परंतु नियंत्रणात नव्हता. नाराज आहे विशाल निगोट, नाराज आहे या शॉटवर, कारण मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग होऊ शकलं नाहीये. 1 रन इथे प्राप्त होईल. या एकेरी रनने टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 40. 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. फिरोज शेखचं हे षटक निर्णायक षटक राहतंय या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं
तर तिथे मात्र सूरज पाटीलला बाद केलं सेकंड बॉलवर. विशाल निगुटने चौकार ठोकला, त्यानंतर सिंगल इथे प्राप्त होते. स्ट्रायकिंग एंडला आता केतन मात्रे असेल. केतनसाठी हा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. बंटी पटेल चांगली फिल्डिंग, फेकी करेल तोपर्यंत एकच रन इथे मिळते आहे. या सिंगल नंतर आता टीमची टोटल स्कोर कार्डवर 41 रन्स. केतन मात्रेसाठी हा बॉल थोडासा पुढे होता, ऑन साइडला खेळा, सिंगल मिळाली आहे, एकच रन मिळते. एकेरीवर संतुष्ट राहतोय. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला विशालसाठी हा बॉल. इथे अंपायर सिग्नल येतोय, येस डेड बॉल. थोडासा रनअप मध्ये अडथळा आणि त्यानंतर थांबलाय बॉलर फिरोज शेख. 14 बॉल आणि 24 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. दोन्ही संघांना 50-50 चान्स आहेत. फिरोज शेख सध्या बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. ओव्हर नंबर 4 चा हा बॉल. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला हवेत उडवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक दाबेल. व्हॉट अ कॅच. अंकुर सिंग काय झेल इथे टिपलाय. अतिशय सुरेख झेल झोकून दिलंय स्वतःला आणि त्यानंतर अगदी मैदानात स्पायडरमॅन आलाय की काय हे चित्र पाहायला मिळालं. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. अंकुर सिंगने हा झेल सुरेख पद्धतीने टिपला आणि त्यानंतर विशाल निगोटची विकेट मिळते. तिसरा धक्का बसतोय श्लोक आर्या 11 संघाला 41 धावांवर. अतिशय चांगली फिल्डिंग. यासाठी म्हटलं जातं संघनायक नेहमीच पुढे असतो. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. आणि त्यानंतर चोकून दिलंय. अंकुर सिंग हे नाव क्रिकेटच्या विश्वात का सातत्याने घेतलं जातं. पहा हा फटका ज्या पद्धतीने खेळला होता. हवेत काही वेळ राहिला चेंडू आणि त्यानंतर अंकुर सिंग लॉंग ऑन मध्ये अक्षरशः धावत आला, झोकून दिलं स्वतःला आणि त्यानंतर नजर चेंडूवरची हटवली नाही. शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर ठेवली आणि हा झेल इथे टिपलाय. चांगली फिल्डिंग, भरपूर चांगली फिल्डिंग. व्हॉट कॅच, व्हॉट फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. वेल डन अंकुर सिंग. खूप चांगला झेल इथे टिपलाय. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा झेल. टाळ्या वाजल्यात अंकुर सिंग साठी आणि त्यानंतर त्याने जल्लोष देखील साजरा केलाय, कारण त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व काय आहे. 3 गडी बाद 41 रन 65 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फिरोज शेख 4थ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करतोय. एकमेव चौकार त्याच्या बॉलवर आला, परंतु त्यानंतर धाबा रोखतोय तो. महेंद्र मागे नवीन बॅटर आलाय जो असेल इथे स्ट्रायकिंग एंडला. फिरोजच्या विरोधात हा बॉल. फुलरलिनचा बॉल. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. कव्हर्सला दिशा दिले. योगेश पवार बॉलवर येतोय तोपर्यंत सिंगल मिळते. या सिंगल नंतर आता रन झालेत स्कोर कार्डवर 42. 4थ्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्लोक आर्या 11 जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाची धावसंख्या 42 धावा 3 गडी बाद. आता हे समीकरण येऊन पोहोचलंय शेवटच्या 2 षटकांचा, म्हणजेच 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील इथून 23. करंट रन रेटचा आपण विचार केला तर 10.50, परंतु आता रिक्वायर्ड रन रेट देखील विचारात घ्यावा लागेल. 12 बॉलमध्ये 23 धावा म्हणजे आता 11.50च्या सरासरीने या 2 षटकांमध्ये धावा बनवायच्या असतील. पूर्ण केल्या जातील का हे देखील अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं नक्कीच येणाऱ्या 12 बॉल्समध्ये मिळतील. श्लोक आर्या 11 की स्मार्ट नेट रायगड, कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारणार. कारण आपण पाहतोय क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम म्हणजेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व 9. दीपक दादा पवार, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण होम साइड स्पोर्टची आमची टीम, परागजी सावंत, चंदनजी खानविलकर, रजनीजी परब आणि आमची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम करावा लागेल. अनेक आमचे सर्व मित्र परिवार, त्याचबरोबर अतिथी या स्पर्धेसाठी सातत्याने भेट देताना आपण पाहतोय, त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत असेल. 12 बॉलचा खेळ ते शिल्लक, रन बनवायचे असतील 23. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ श्लोक आर्या 11 अर्थातच जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. 5व्या ओव्हरसाठी विवेक शिलार खालिंग पडगा मधला हा खेळाडू स्मार्ट बॉल ऑफ द क्रिकेट म्हणून देखील ओळखला जातो
आणि सध्या 5व्या षटकासाठी पोलिंग मार्कवर दाखल झालाय. 12 बॉलमध्ये रन बनवायचे 23. स्ट्रायकिंग एंडला असेल महेंद्र मागे, जो 1 बॉलमध्ये 1 या धावसंख्येवर खेळतोय. पण तो दुसऱ्या बाजूला केतन मात्रे 3 बॉल फेस केलेत, 2 धावांवर खेळतोय. आतापर्यंत केतन मात्रेने संयम दाखवलाय, परंतु आता त्याला देखील गेअर शिफ्ट करायचा असेल. परंतु 5व्या ओव्हरमध्ये पहिला बॉल फेस करेल स्ट्रायकिंग एंडला महेंद्र मागे. त्याच्या समोर असेल विवेक शिलार. हे षटक अतिशय महत्वाचं असेल. या षटकात जेवढ्या जास्त धावा येतील तेवढा दबाव शेवटच्या षटकात कमी असेल आणि त्यामुळेच की काय ही ते चांगली बॅटिंग महेंद्र मागेकडून अपेक्षित असेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं या षटकात काही डॉट बॉल टाकले गेले तर कदाचित प्रेशर होऊ शकतो श्लोक आर्या 11 या संघावर. 5वं षटक, पहिला बॉल राईट अप ओव्हर दी विकेटने. आखूड टप्प्याचा बॉल, अतिरिक्त बाउन्स, उसळ मिळते या चेंडूला आणि त्यानंतर पंचांचा निर्णय येतोय. येस, इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, पंच इथे दंडित करतायत. वाईट बॉल. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. थोडीशी चूक झाली आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये, त्यामुळे चुका रोखाव्याच लागतील. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 12 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 22. विवेक शिलार सध्या बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून 5वं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल, वाईडचा इशारा, त्यामुळे एक धाव अतिरिक्त टीम मध्ये ऍड झाली आहे आणि त्यानंतर 43 लॉस ऑफ 3 विकेट्स, 43 धावा, 3 गडी बाद. 12 बॉलमध्ये 22. रिक्वायर्ड रन रेट आता 11.00. प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान 11 रन्स पर ओव्हर बनवायचे असतील. विवेक शिलार पुन्हा एकदा सज्ज होईल. महेंद्र साडी लोअर फुलटोस होता, ऑन साइडला बॅटचा फेस ओपन केलाय. विद कार्पेटने बॉल चाललाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते अंकुर सिंग. तोपर्यंत सिंगल मिळते. एकच रन इथे प्राप्त होईल. रन झाली 44. या आधीच्या षटकात अंकुर सिंगने काय झेल टिपलाय, अक्षरशः झोकून दिलं स्वतःला आणि त्यानंतर दाखवून दिलं स्वतःची ताकद, स्वतःची उपलब्धता सिद्ध केलं. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी सर्व काही आपल्याला चांगलेच पाहायला मिळेल. विवेक इथे पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. रनसाठी धावतील दोन्ही खेळाडू, परंतु निर्णय अद्यापही चेक केला जाईल. डिसिजन स्टील पेंडिंग. हा बॉल फटका आपण नक्कीच पाहणार आहोत. ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवला केतन म्हात्रेने, परंतु त्यानंतर डिसिजन आहे पेंडिंग. तिसऱ्या पंचाने ते रेफर केलं जात आहे, परंतु आपण पाहूया ऍक्शन रिप्ले या बॉलचा. केतनच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय समाधान आहे, कारण विश्वास आहे त्याला स्वतःच्या खेळीवर आणि त्यामुळेच तो आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला महेंद्र मागे संयमी आणि शांत साथ देतोय, परंतु विवेक शिलारने पहिला बॉल वाईट टाकला, सेकंड बॉलवर सिंगल खर्च केली आणि ह्या बॉलवर आता किती धावा मिळणार हे देखील पाहायला मिळेल. चांगला फटका. मनगटातली ताकद दाखवत असताना अगदी हेलिकॉप्टरचा नजराना पेश केलाय, परंतु तितकंच कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने स्वतःला झोकून दिलं, बॉल रोखण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल इथे रोखलाय का? बॉल नाही तर इथे धावा आपल्या टीमसाठी रोखल्या जातील का, हा देखील प्रश्न असेल. सध्या आपण पाहतोय टीम मीटिंग. मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगते, कारण डिसिजन आता पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय येईल. नक्कीच गोपी, अतिशय क्रुशियल मॅच आहे, त्याच्यामुळे रेफरल ते घेतले जाणारच. पुन्हा एकदा आमचे नवी मुंबईचे सगळे मित्र जे आलेत, किस्मत शेठ भगत, विकास म्हात्रे, सुधीर म्हात्रे, राहुल बांगर, प्रवीण पाटील, भाविन भोईर, वीरेंद्र पाटील आणि लकेश्री ठाकूर, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दीपक पवार यांना विनंती आहे की आपण यथोचित सत्कार पण या सर्व मंडळींचा करायचा आहे. दरवर्षी किस्मत शेठ न चुकता इथे येतात. यावर्षी विकास शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. आणि हा षटकार घोषित केला आहे पंचांनी. गोपी. येस, हा षटकार येतोय. थँक्यू अभिदादा. काही झोकून दिलं होतं या बॉलसाठी, परंतु थोडंसं अपयश येतंय फिल्डरला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काही फटका सजवला होता. केतन म्हात्रेने हेलिकॉप्टरचा नजराणा इथे पेश केलाय. विवेक शिलारवर आक्रमण केलंय. षटकार येतोय. धावा मिळतील इथे 6. ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं या फटक्यावर.
हीच ओळख आहे केतन मात्रेची. आपण याआधी चर्चा केली की आतापर्यंत तो शांत खेळतोय, परंतु ही शांतता आता कुठेतरी भंग झाली असेल. या षटकारानंतर धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली आहे 50 धावा. विवेकचा हा बॉल यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा पुढे टप्पा ठेवलाय. कव्हर्समध्ये किडाय, डीप कव्हर्समधून क्षेत्ररक्षक तैनात होईल. हितेंद्र बॉलवर येतोय, फेकी करेल, तदवर एक धाव अर्जित केली जाते. एक सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळलं जाते. यादीच्या बॉलवर रडारमध्ये होता, षटकार ठोकला. हा बॉल थोडासा पुढे होता, हलक्या हाताने खेळून काढला, सिंगल घेतली. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट मेरिटवर सध्या खेळलं जातंय, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. रन झालेत 51, 65 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. अजूनही 14 धावांची असेल गरज. वेगचा हा चेंडू ऑन साइडला, हा पंपूल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. महेंद्र मागेच्या बॅट मधून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर सेव्हर, षटकार, सिक्सर. ऍक्शन रिप्ले. महेंद्र मागे विवेक शिलारवर खरपूस समाचार घेत असताना तुटून पडलाय. विवेकचा हा बॉल थोडासा बाउन्स होता आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला आणि हा फटका जसा चाबूक शॉट म्हणावा तसाच बॅटच्या रडारमध्ये अगदी परफेक्ट मिडल झाला आणि त्यानंतर हा षटकार ठोकलाय. 57 रन्स स्कोर कार्डवर 3 गडी ते गमावले. आणि आपण पाहतोय आमच्या मुख्य अतिथी कक्षात आदरणीय दीपकदादा पवार सन्माननीय अतिथींचा यथोचित सन्मान केला जातोय आणि हीच ओळख आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची. येणाऱ्या आमच्या प्रत्येक पाहुण्यांचा, येणाऱ्या आमच्या अतिथींचा यथोचित सन्मान केला जातो. रन झाले 57, 3 गडी बाद. आता धावांची गरज असेल इथून 8 बॉल मध्ये 8 रन. बॉल इक्वेशन आलंय. विवेक शिलार पुन्हा एकदा सज्ज होईल. विवेकचा हा बॉल टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये निघतोय. धावबाची संधी आहे इथे. फेकी केली होती परंतु वाचलाय, बचावलाय. अगदी भाग मिल्का भागची कहाणी पाहायला मिळाली, कारण ही विकेट महत्वाची आहे. 1 रन इथे प्राप्त होईल. डेंजर एंडला धावत होता महेंद्र मागे आणि त्यानंतर ही रन पूर्ण केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट असंच म्हणावं लागेल. त्यानंतर सिंगल मिळते. सिंगलने रन झाले आता 58, 3 गडी बाद. अजूनही रन बनवायचे असतील इथून 7 बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 7. विवेक शेलार सज्ज होईल. यावेळी पुढे टाकलाय बॉल ऑन साइडला, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल चाललाय. अंकुर सिंग बॉलला अडवेल. सिंगल इथे प्राप्त होते. सेकंड रन साठी प्रयत्न होईल परंतु इथे रन नाही घेतली जाणार. एकच रन इथे मिळते. 5व्या ओव्हरचा खेळ संपलाय. रन झालेत 59 आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय शेवटच्या 6 बॉल मध्ये. रन बनवायचे असतील 6. हे पहा, हे दृश्य अभिजितजी गोडबले ज्यांचा सुमधुर आवाज आपण सातत्याने ऐकतोय. आमच्या मान्यवर अतिथींचा सन्मान केला जातोय. त्यांच्या बरोबरीने आपण सर्वच मान्यवरांना पाहिलंय. आदरणीय दीपकदादा पवार यांना देखील आपण पाहतोय. दीपकदादा पवार यांचं कार्यकर्तृत्व प्रत्येक पर्वात आपण पाहिलंय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम असेल. 6 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता 6 रन. बॉल इक्वेशन 59 डाबा, 3 गडी बाद. काय घडेल या मॅच मध्ये? दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघाकडे तेवढीच चांगली स्टार कास्ट आहे. परंतु आता सिद्ध करायचं असेल. एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध होता आणि प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिद्ध करावंच लागेल. 6 बॉल मध्ये रन बनवायचे असतील इथून 6. बॉलिंग मार्कवर पोहोचलाय शेवटच्या 6 बॉल साठी बॉलर फिरोज शेख. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. फिरोज शेख शेवटचं षटक. 6 बॉल मध्ये 6 रन्स बनवायचे असतील. अवे फ्रॉम बॉडी खेळ आहे. बॉल हवेत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तदवर दुसऱ्या धाब्यासाठी होईल प्रयत्न. धाबा मिळतील इथे 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा अवे फ्रॉम बॉडी खेळ हा फटका. कव्हर्स मध्ये खेळा. हितेंद्र जडेजाने बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा इथे आपल्याला मिळत आहेत. आणि पहा स्क्रीनवर अजिमबाई चिकटे, रजनीशजी परब सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे सर्व मित्र परिवार, विक्टरी भूषण देखील आम्हाला पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. हा बॉल आडव्या बॅटने खेळ आहे.
फक्त हलक्यात त्यांनी दिशा दिली आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. सेकंड रन साठी होईल प्रयत्न. इथे कलेक्शन चुकतंय आणि त्यानंतर 2 धावा मिळत आहेत. फेकी चांगली, कलेक्शन चुकलंय यष्टीरक्षकाकडून आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आहेत. फिरोज शेखचा चेहरा पहा, स्पष्ट नाराजी जाणवते. इथे विकेट मिळाली असती परंतु 2 धावा मिळत आहेत. थोडीशी चूक झाली आहे परंतु आपण याआधीच सांगितलंय चुकीला माफी नाहीये. मॅच खूप क्रुशियल चालली आहे परंतु आता समीकरण येऊन पोहोचलंय. 4 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 2 परंतु अजूनही मॅच ऑन आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी हेच या क्रिकेटसाठी सांगितलं जातं. त्यामुळे अजूनही 4 बॉलमध्ये 2 धावा पूर्णपणे बनवल्या जातील असं भाकीत आपण करू शकत नाही आहोत. मायबाप क्रीडा रसिकांना येणाऱ्या चेंडूंवर वेट अँड वॉच करावं लागेल. भरपूर गर्दी, सर्वच दर्दी प्रेक्षक. रत्नागिरी वासीय नेहमीच क्रिकेटला भरपूर प्राधान्य देतात आणि त्यामुळे रत्नागिरीकर नेहमीच गर्दी देखील दाखवून देतात. रन आता बनवायचे असतील 2. समीकरण 4 बॉलमध्ये 2 रन. महेंद्र मागे आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 वर पोहोचलाय तर दुसऱ्या बाजूला केतन मात्रे 8 बॉलमध्ये 14 धावसंख्येवर पोहोचलाय. फिरोज शेख सज्ज होईल. क्षेत्ररक्षण आता आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये खेळाडू जमा झालेत. चक्रव्यूह इथे लावलाय. हा बॉल कट करायचा प्रयत्न जरूर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. लेग कटर वापरला इथे फिरोज शेखने. हा बॉल असेल इथे डॉट बॉल. समीकरण येऊन पोहोचलंय. 3 बॉलमध्ये रन बनवायचे असतील इथे 2 रन. काय घडेल आता? हृदयाचा ठोका चुकवणारा सामना पाहायला मिळतोय. फिरोज शेखचा हा बॉल. केतन साडी यावेळी फक्त हलक्यात त्याने दिशा दिली. गॅप मध्ये खेळलाय हा बॉल. गलीमध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा येतोय विजयी चौकार. केतन मात्रेने हा सामना फिनिश केलाय. विजय संपादन करतोय संघ श्लोक आर्या 11 म्हणजेच जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. वेल प्लेड केतन मात्रे, वेल प्लेड महेंद्र मागे परंतु हार्ड लक स्मार्ट नेट रायगड आणि हा शेवटचा विजयी चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू थोडासा पुढे होता. विथ द टर्न खेळलाय. गॅप मध्ये गलीला दिशा दिली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. वेल प्लेड. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा. दादा. आणि इथे डॉक्टर अभय धुळप त्याचबरोबर मयूर शिरधनकर आपलं खूप खूप स्वागत. मगाचपासून आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद लुटताय आणि इथे जे सगळे मान्यवर बसलेत त्यांच्यासाठी खास गुळाचा चहा दिला जातोय. मनवा गुळाचा चहा अतिशय चांगला चहा आहे. तब्येतीसाठी पौष्टिक. साखर कमी खा पण गुळाचा चहा प्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 अप्रतिम सामना आताच आपण बघितला. क्या बात है. मजा यायला लागली. आता खऱ्या अर्थाने रंगत वाढलेली आहे. ग्रुप बी मधलं कॅल्क्युलेशन आणखीन कॉम्प्लिकेटेड झालं असेल. आता विचार करायला लागेल बाळू साळवींना, दीपक मोरेंना, सईद भाईंना की कशा पद्धतीने कोणती टीम पुढे जाणार, कोणते 2 संघ टॉप करणार या ग्रुप बी मध्ये. अजूनही काही सामने शिल्लक आहेत मला वाटतं गोपी. 1 की 2 सामने शिल्लक आहेत. कॅल्क्युलेशन खूप विचित्र होणार आहेत. पुढच्या 2 सामन्यावरती ठरेल काय घडणार आहे ते.